1 2 3 तांगडे सॉरी उशीर झाला आज. अहो ते ट्रेन उशिरा सुटली. नवरे कुठं? 9 2 तांगडे हां उशीर झालाय. नाही उशीर करून चालणार नाही हो. मग आता लेट मार्क लावणार का तुम्ही? नाही तुम्हाला नाही बोललो मी. मलाच बोललो. काय? तुम्ही जा ते करा. तुम्ही जा. तुम्ही वेळेत आला. कसं होणार आता? काय तांगडे आज ऑफिस मध्ये लेट कोण आलं? कोणीच नाही. सगळे वेळेत आलेत. अरे वा. ऑफिस मधली माणसं एवढी शिस्तप्रिय केव्हापासून झाली? हा माझ्या कामाचं काय झालं? तुम्ही करताय ना? काय आहे तांगडे, मी फार फार तर काही व्हाउचर साइन करून देऊ शकतो. मग काय सरही नाहीयेत, त्यामुळं एवढी ऍडजस्टमेंट कशी करणार ना? खूप गरज आहे पैशाची. हात जोडतो, पाया पडतो तुमच्या वाटलं तर, पण तुम्ही करा एवढं काम. अरे तुला काय वेळ बीड लागलं काय? हा मी काय करणार? काय आहे तांगडे, उद्या कदाचित सर येतील. मी त्यांना विचारतो. पण होईल का? विचारतो म्हटलं ना. पण काय आहे, तुझं काम होईल का नाही याची मी खात्री देऊ शकत नाही ना. नाही झालं तर एवढ्या पैशाची व्यवस्था कशी करायची आता? आज लेट मार्क लागला वाटतं. नाही. चक्क? हा ते नवरे आले नाही आहेत ना अजून. तांगडे होता फक्त. उशीर का झाला? काका काका भाड्याविषयी बोलले का? मी पैसे काढलेत, आज भाडं देऊ. मला पण नाही माहित. काय? मला पण नाही माहित. रजनी नाही आली. हा हो, लेट झाला असणार. पण तरी इतका लेट? तेच तर. आणि आज तिची कुठली मीटिंग सुद्धा लाईन अप नाहीये. नोकरी सोडून पळून गेली असणार. म्हणजे आदितीने काल बोलती बंद केली ना तिची. नाही पण आदिती, बरं झालं तू तिला सुनावलंस ते. तुमचं नेटवर्क सॉलिड आहे. तुम्ही इथे नसताना सुद्धा तुम्हाला सगळं कळतं. माझं नेटवर्क उत्तमच आहे. उत्तम. नाही काय झालं, सगळ्यांची चौकशी करायला फोन केला होता मी, तेव्हा तिने सांगितलं सगळं. तरी या रजनीला मी सांगतेय, बाई ग थांब थांब. पण शेवटी तिला कोणीतरी थांबवावंच लागलं.
काय रे तांगडे, पाण्याची बाटली नाही ठेवलीस तू? सॉरी, विसरलो. आणतो. राहू दे आता. ते सब तुम्हाला पाणी आणतो. आता आणलीये मी. सगळंच बिल दिसले आज. सॉरी, मी काल जरा जास्तच बोलले तिला. माझ्यामुळे ती हा जॉब सोडून जाणार नाही ना? छे ग वेडाबाई, असं काहीही होणार नाही. मला खूप गिल्टी फील होते. अगं तू नको ग उगाच मनाला लावून घेऊस. उत्तमा, तूच समजाव बाई आता हिला. अगं उगाच मनाला लावून घेऊ नकोस. रजनी काही नोकरी सोडणार नाही. अगं ती जराशी मुडी आहे. मी तुला सांगू का, घरातलं चिडकं बाळ येते. जरा मनाविरुद्ध काही झालं की लगेच संतापायचं. कालचा प्रकार झाला ना, त्यामुळे डिस्टर्ब झाली असेल ती. 1-2 दिवसात राग निवळला की होईल शांत, आणि मग येईल पुन्हा सगळं परत नॉर्मल. ह्या बाबतीत खरंच खूप मॅच्युअर आहे ती. तू बघशील ती आल्यावर काही झालं होतं असं वाटणार सुद्धा नाही. नाही मॅडम, रजनीचे आकडे मला काहीतरी वेगळंच सांगतायत. मी सगळं काही विसरले असं जरी ती दाखवत असली ना, तरी सुद्धा ती विसरणाऱ्यातली नाहीये. ती सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवते, आणि वेळ आली ना की बरोबर हिशोब चुकता करते. तू काय आणि कशी आहेस ना, हे फार चांगलं ओळखलंय आधी ते मी. नाही नाही, डोंट वरी. बाकीच्या लोकांनाही कळेल हळूहळू, सगळं कळेल. आणि आदिती, जेव्हा तुझं सत्य लोकांसमोर येईल ना, तेव्हा तू माझ्या जागी असशील एकटी. नको ग, नको उगाच टेन्शन देऊस. शांत राहा तू. आदिती, शांत. जसं परत पाणी घ्या. काय तांगडे, तुम्ही जरा बाजूला येता का माझ्या बरोबर प्लीज? तांगडे, काय झालं? आज 2-2 वेळा चहा आणून दिलास, पाणी आणून दिलंस. नाही, मला मान्य आहे तुझं काम आहे, पण आज अचानक काय झालं? साहेब, तुम्ही खूप स्मार्ट दिसताय. तांगडे, आता खरं बोल. नाही, खोटं नाही. आईच्यान तुम्हाला मी रोज पाणी आणून देत जाय ना, चहा एकदम वेळेत. काही काम असलं ना तर मला आवाज द्या. तांगडे हजर. आणि हां, आठवड्यातून एका दिवस लेट आलात ना तरी काही प्रॉब्लेम नाही. लेट मार्क नाही लावणार मी. काही टेन्शन घेऊ नका. तांगडे, हे सगळं बोलायला तू मला इथे बोलवलंस, आणि मलाच काय हे सगळं? जयसाहेब, मला थोडी पैशाची गरज होती हो. म्हणजे अर्जंट आहे म्हणून. किती? लई नाहीत, 12,000 रुपये. काकांना भाडंही द्यायचं आहे. ते मागितलंच नसते हो, पण पर्यायच नाही म्हणून मागितले.
तांगडे कालच पगार झाला ना आपला. हो, पण कमी पडतं तो. तुमच्याकडे असतील तर जयसाहेब बघा ना, काय होत असलं तर. तांगडे तुला चालणार असेल तर मी विचारू. अचानक एवढ्या पैशांची गरज नाही, म्हणजे अचानक नाही, पण आजपर्यंत मी कुणाला सांगितलं नाही एवढंच. माझा सगळा पगार मी गावाकडे पाठवतो आणि वर खर्चाने इथला खर्च भागवतो. आता एकट्या माणसाला किती लागतात म्हणा इथं, पण ह्या महिन्यात जरा वांदे झाले तो. काय काय झालंय मला सांगशील? म्हणजे साहेब, आमची गावाकडची जमीन गहाण आहे. 2 महिन्याचं व्याज थकलंय. आता ह्या महिन्यात व्याज नाही दिलं ना तर मग जमीन कायमची जाईल हातची. माझा आईबाप रस्त्यावर येतो. तांगडे, मला तुझा प्रॉब्लेम कळतोय, पण मी एवढी मोठी रक्कम कुठून देऊ तुला? प्लीज बघा ना हो काहीतरी. माझा आईबाप रस्त्यावर येतो. नाही, मलाही त्यांची काळजी वाटते तांगडे. मला मदत करावीशी वाटते, पण मी नाही, काय हरकत नाही. मी बघतो कुठून तरी. काय झालं? तांगडे, तुमचा चेहरा असा का झालाय? सगळं ठीक आहे ना? हो. नाही म्हणजे सहजच आम्ही बोलत होतो. जय सरांशी बोलावं असं वाटलं. नाही, सगळं व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे सगळं. जयसाहेब, नवरे साहेबांनी गप्पा मारताना बघितलं तर म्हणतील मला सरांना सांगावं लागेल. तुम्ही या ना, मी बघतो दुसरीकडे. नाही, मी बघतो दुसरं काम. हं? आदिती मॅडम, हां, काय काम आहे का माझ्याकडे? हो. ह्याच्या मला फोटोकॉपीज हव्या. प्लीज जरा काढून आणाल का? हो, काढतो ना आपल्या ऑफिसमध्ये. नाही, नको, मला कलर्ड कॉपीज हव्या. बर, प्लीज. आणतो. थँक्यू. हॅलो. हॅलो आदिती, अगं तुला एक आनंदाची बातमी सांगायची. काय झालं? म्हणजे अगदी असं काही खूप काही झालं नाहीये. आम्ही ना चिनूसाठी नवीन लॅपटॉप विकत घेतलाय. चिनूसाठी लॅपटॉप? हो अगं, सकाळी ना तुला कामाच्या गडबडीत सांगायचं राहूनच गेलं. म्हणजे तू घराबाहेर पडलीस आणि मग लॅपटॉप आला ना, तर म्हणून म्हटलं आता फोन करून तुला कळवावं. म्हणजे कसं आहे, तुमच्याकडे लॅपटॉप आहे पण त्यावरच खूप काम असतं ना तुम्हाला. आणि त्या दिवशी तुझ्याकडे लॅपटॉप बघितला ना तेव्हापासून चिनूने हट्टच धरला ग. रोज सकाळी चेहरा पाडून बसायचा आपला. मग काय आणून दिला. आता कसं आहे, कोणाकडेही लॅपटॉपसाठी हात पसरायला नको, नाही? बरं, जरा आता एक काम करशील, जयला सांगशील का की इथे घरी येऊन जरा लॅपटॉप सेट करायला. म्हणजे आता काय ते नवीन ऍप्लिकेशन्स आलेत ना, आणि चिनू म्हणत होता ते अँटीव्हायरस, ते पण जरा इन्स्टॉल करायला लागेल ना. ते जयला विचार, त्याला त्याच्या लाडक्या पुतण्यासाठी तेवढा तरी वेळ आहे ना, विचारशील ना? हो, मी जयला सांगते, तो नक्की करेल. हा, आता कसं आदिती, लॅपटॉप घेतलाय आम्ही, तुला आनंद झालाय ना? हो, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि चिनूला पण सांगा. हा, आता कसं
बरं वाटलं. चल ठेवते मी फोन. बोलत काय बसलोय, कामांचा ढीक पडलाय. हे बघ काय बरोबर आहे. हा साहेब बरोबर आहे. हा म्हणजे काय असणारच. व्यवहारात माणसाने एकदम काटेकोर राहावं. हा बरं तू काय आता निघतोयस की तू दिलेल्या दुधाचा चहा करून आणू. नाही साहेब आता राम राम. हा हे आलं हे बरोबर आहे. आता जरा आजूबाजूला पण लक्ष द्यावं माणसानी. काम काय बोल. तुमची कामं परत सुरू झाली वाटतं. करू दे ना मला माझी कामं. असल्या उद्योगांना कामं म्हणायची आणि इतरांना धडे शिकवायचे. मी काय म्हणायचं काय तुला. आता कुणाला शोधताय. हे असं असतं तुझं नेहमी. संशय संशय बस. कुणाला शोधत नाहीये. लॅपटॉप मध्ये मी ते हिशोबाची नोंद ठेवली. नोंद हे बघ इकडे बघ. इथे बघ या रकान्या किती जमा ह्याच्यामध्ये किती खर्च असं सगळ्यांचे हिशोब ठेवलेले आहेत. इथे कोणाला किती द्यायचे आणि इथे शिल्लक असं सगळं केलंय. म्हणजे काय आपल्याकडे हिशोब राहतो सगळा. किंवा बेरीज वजाबाकी आपाप होते. बघू आता इथे दूधवाल्याला दिलेली रक्कम टाकली आणि हे बटन दाबायचं. अगं बाई शिल्लक रक्कम आली की इथे. मग काय कमाल आहे हो. जयनी शिकवलं वाटतं. त्याने शिकवलेलं असलं तरी तो काय शहाणा नाही माझ्यापेक्षा. बघ ह्याच्यामध्ये या रकान्यामध्ये जयनी भाडं दिलं की टाकायचं. इथे आपली जमा. अहो भाडं देईल तो. कधी काय मुहूर्त काढायचं काय. मागच्या महिन्यापर्यंत वेळेवर भाडं द्यायचा. ह्या वेळेला 5-6 दिवस उशीर झालाय. सारखा सारखा काय तोच विषय घोळत बसलायत. आले की देतील ते भाडं. देतील म्हणजे काय द्यायलाच पाहिजे. नाही तर रात्री बाहेर झोपावं लागेल त्याला. हा काय एकदा नियम म्हणजे नियम बस. त्याच्यामध्ये तडजोड नाही. अतिथी मॅडम ते झेरॉक्सचं काम झालं का. हो तांगडेंना पाठवले आता आणून देतीलच ते. आणि ते ओरिजिनल पेपर्स नीट ठेवायला हवेत. काय एखादा पेपर जरी हरवला ना तरी प्रॉब्लेम होईल. नाही तसं नाही होणार. आल्या आल्या लगेच फाईलला लावून तुम्हाला देते. ठीक मॅडम आलेच. पैसे दिलेत का. आता त्यांनी बिल दिले म्हणल्यावर पैसे दिलेत ना. अदिती मॅडम मी नंतर तुम्हाला पैसे देतो. नाही मी दिलेत पैसे. आदिती मॅडमला अर्जंट पाहिजे होतं ना म्हणून मीच टाकले खिशातनं. ठीक आहे मी तुला देतो नंतर पैसे. अदिती मॅडम ते झेरॉक्स कॉपीज काढून घ्या आणि ओरिजिनल पेपर्स माझ्याकडे द्या आत्ताच. हो काय झालं मॅडम. माझं काय चुकलंय का. झेरॉक्स तर त्याला नीट काढायला सांगितलं होतं मी. नाही तांगडे तुम्ही कलर्ड झेरॉक्स दिली मला पण ओरिजिनल पेपर्स कुठे आहेत. बहुतेक तिथेच विसरलात तुम्ही. हो तिकडेच राहिलं वाटतं. नाही मी माझ्या विचारात होतो मला काही लक्षात नाही आलं. मी येतो घेऊन येतो. काय कामात लक्ष असतं कुठं. अरे इथं काम करायला येताना पगार मिळतो ना त्याचा. फुकटचा पगार हवा नुसता. नवरे काका जाऊ द्यात ना. तांगडे तुम्ही जाऊन बघा तिथेच असतील. कामाला शिस्त म्हणून राहिलेले नाही. नवरे काका अहो झाली असेल चूक म्हणून असं रागवू नका त्यांना. आणि असं होतं ना की एखाद्या वेळेला आपण आपल्याच विचारत असतो आणि अशा वेळेला काय करावं सुचत नाही. तसं झालं असेल त्यांचं. हे तुम्ही शिकवू नका मला. सुचत नाही म्हणजे काय. सुचत नसेल तर घरी बसावं.
त्या झेरॉक्सच्या दुकानात ते ओरिजिनल पेपर्स घाळ झाले म्हणजे सरांनी त्या पेपर्स विषयी मला विचारलं तर मी काय सांगू? आमचे तांगडे साहेब विचारत होते, त्यांना काही सुचत नव्हतं. झाली तर झाली चूक, अशा चुका होतात. ही अशी उत्तर देऊ? तुम्हाला तोंड वर करून बोलायला काय जातंय? हो नवरे काका, तुम्ही कशाला उगाच आदिती मॅडम वर ओरडताय? तो तांगडे गेला ना आता पेपर्स आणायला. या प्रकरणात तुमचा काही संबंध आहे का? मग मध्ये का बोलताय? हे बघा नवरे, अहो आजूबाजूला एवढं महाभारत घडत असताना कोणाला ते कळणार नाही? कोणाला त्याचा त्रास नाही होणार? तांगडे पेपर्स विसरला, तो ते आणायला गेलाय, तो घेऊन येईल. मग कशाला विषय वाढवताय? थांबवा ना सगळं. अगदी बरोबर आहे, नाहीतर काय. नाही मला काय वाटतं माहितीये का नवरे, तुम्ही ना मनातल्या मनात 1 ते 100 आकडे मोजा, म्हणजे त्रास कमी होईल तुम्हालाही आणि आम्हालाही. हे असले पोरखेळ खेळायला माझ्याकडे वेळ नाहीये. ते पेपर्स किती महत्वाचे आहेत तुम्हाला माहितीये का? हा नवरत्या, हे घ्या. या. तो झेरॉक्सवाला माझ्या ओळखीचा आहे, पण आजपर्यंत या ऑफिसमध्ये एक टाचणी सुद्धा गेली नाही माझ्याकडून. पण एकदा का पनवती लागली की सगळ्याच बाबतीत लागते. सॉरी, पुन्हा नाही होणार असं. नशीब हे पेपर्स सापडले, नाही तर या तांगडेचं आणि आदिती मॅडमचं काही खरं नव्हतं.